मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा अजूनही जाहीर झालेल्या नाहीत, मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय। तर दुसरीकडे स्थानिक महिलांनी शहरात पाण्याची समस्या गंभीर असल्याचं म्हटलंय। महिला सुरक्षा आणि वाहतूक कोंडीची समस्या ही भेडसावत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे। काय आहे तर महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। मीरा भाईंदर महानगरपालिकेत निवडणुकांचे पडघम आता वाजू लागलेले आहेत। आता नगरसेवक जे आहेत आता बाहेर पडणार आहेत आणि आपली मतं जी मागणार आहेत। मात्र या मीरा भाईंदर शहरामध्ये काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण महिला मंडळाकडे आहोत आणि या महिलांना विचारणार आहेत काय नेमकं हवंय तुम्हाला, काय समस्या आहेत। आता 3 वर्षानंतर जे आहेत ह्या निवडणुका होणार आहेत, कारण की 3 वर्ष प्रशासकीय कालावधी होता, आता कुठेतरी निवडणुका होत आहेत। काय मागणी असेल माफक आपली? दरवेळी कॉर्पोरेशनचे चुनाव येतात, सगळे चुनाव येतात, मोठे मोठे आश्वासन येतात, परंतु लोकांना जे मूलभूत आवश्यकता असते ती भेटत नाही। लोकांना काय पाहिजे? आज एक महिला आहे, तिला काय हवंय? घरात पाणी, बिजलीची सोय चांगली, रस्ता चांगला, हे सगळी आपल्याला आवश्यकता असते। आज नॉर्मल जे स्लम मध्ये राहणारी महिलाला काय पाहिजे? चांगले शौचालय हवंय किंवा त्यांना चांगली रोड हवी आहे। आजच्या तारखेमध्ये मीरा भाईंदर मध्ये असं परिस्थिती झाली आहे, पाणीचा तर कुठे ठिकाणच राहिलं नाही। 24 तास देणारे पाणी ते 24 मिनिटं लोकांना भेटत नाही। आज रस्ता गेला खड्ड्यात, आज रोजच्या रोज इथे ऍक्सिडेंट होतात। किती मुलांना घ्यायला जेव्हा बायका येतात 2 व्हीलर वरती, किती ऍक्सिडेंट होतात, त्यांचे पाय जातात, हात जातात, किती लोकांची तर मृत्यू सुद्धा झाली आहे। म्हणजे आज आम्हाला जी परिस्थिती आम्ही बघतो ती परिस्थिती आज मेट्रो आल्याने किंवा मोठे मोठे मॉल आहे त्याच्याने काय शहराचा विकास होत नाही, तिथे येणारच आहे, पण जे मूलभूत आवश्यकता जी छोटी छोटी असते ते लोकांना कुठे भेटते? आता गेले चुनाव जे कॉर्पोरेशन ते अगोदर 3 वर्ष उशिरा झालेत, आता येत आहेत। जेवढे माजी नगरसेवक आहेत 2दा 3दा जिंकलेले आहेत, आम्ही जेव्हा त्यांना विचारायला जातो त्यांची प्रभागची दशा तशीच आहे। जे आजच्या तारखेमध्ये 2 व्हीलर वरती चालणाऱ्या फॉर्च्युनर घेऊन चालतात 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये, विकास तर त्यांचाच होतो बघतो आम्ही, पण शहराचा विकास, लोकांचा विकास मला कुठे दिसतच नाही। पहले तो हमारी समस्या पानी का है, दूसरा रोड का है, तीसरा बिजली का है। अगर हमें ये तीनों चीज़ की सुविधा नहीं होती है तो हमें यहाँ पे नगर सेवक चुन के लाने की कोई मतलब नहीं है। हमें यहाँ का स्थानीय नगर सेवक चाहिए जो हमारे दिन रात और जो हमें हमेशा के लिए काम आए। जब इलेक्शन का माहौल आता है, जब चुनाव का माहौल आता है, तब कहाँ से नेता उठ के आ जाते हैं कि हमें वोट दो, हम ये कराएंगे, हम वो कराएंगे। जब वो नेता चुन जाते हैं, जब वो नेता हो जाते हैं तो उन्हें उनका दिया हुआ वादे, उनके सब यानी भूल जाते हैं। मेरे मतलब कस्तूरी पार्क का इधर का जो भी रोड है थोड़ा अच्छा रहना चाहिए। इधर गड्ढा है, उधर गड्ढा है, लोग चलते हैं, गिरते हैं, पड़ते हैं। इससे अच्छा पानी भी बहुत कम आता है, पानी का भी समस्या पूरा कीजिए, हमारा यही मांग है। पानी नहीं है, नहीं रोड है चलने के लिए, ट्रैफिक शाम खो जाते हैं, भाजपा लेके आ गिरे भराओ, कोई सुविधा नहीं है, कोई ये देखते नहीं नेता। और जब भी कुछ नेता का जरूरत आते हैं तो भी नहीं मिल करते हैं। कोई राशन कार्ड है या कुछ प्रूफ है तो चिंते नहीं है, नेता दूसरे जगह भेज देते हैं। हम लोग को तो कहते हैं जैसे राशन ही नहीं मिल रहे हैं, वो ऑनलाइन नहीं कर रहे हैं यहाँ का नेता मीरा भाईंदर का। नक्कीच बघितलं तर आपण महिलांच्या माफक अपेक्षा असतात, मुख्यतः पाणी, कारण की पाणी अशी मुख्य सुविधा आहे जी महिलांना त्रास देत असते। एक दिवस जर पाणी नाही आलं तर पूर्णपणे महिलांचा जो आहे हा त्रेधा तिरपेट उडत असतो। त्यामुळे जो नगरसेवक येईल, ज्याची सत्ता येईल, त्यांनी पुरेसं मीरा भाईंदरकरांना पाणी, रस्ते, वीज आणि ती त्यांची छोटी मोठं हे रेशनची कामं असतात ती केली म्हणजे खूप होईल, असा आशावाद त्या महिलांनी केला आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।